तुम्ही केलाय का अशा पद्धतीचा दुधी भोपळा? बरेच जण दुधी भोपळ्याला मुगाच्या डाळीमध्ये करतात, चण्याच्या डाळीमध्ये करतात, तुरीच्या डाळीत पण करतात, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. अशा पद्धतीचा करून बघा, खूप सुंदर लागतो. भाकरीसोबत तर खूपच भारी लागतो. तुम्ही चपातीसोबत, भातासोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत याची टेस्ट खूपच छान लागते. खूप सोपी पद्धत आहे. पाणी उकळायला ठेवलं होतं. 1 वाटी मुगाची डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. नंतर याला उकळत्या पाण्यात घालून घेतली ही डाळ आणि याला थोडंसं अर्धकच्चं शिजून घ्यायचं आहे. कुकरमध्ये नाही घालायची, अशी वरती भांड्यातच शिजवून घ्यायची. कुकरमध्ये ती खूप गाळ होते आणि आपल्याला डाळ अशी गाळ नको आहे, अशी थाळीच पाहिजे, म्हणजे अर्धी कच्ची शिजलेली पाहिजे. नंतर एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा घेतला होता मी. त्याला पण स्वच्छ धुवून त्याच्या पण अशा फोडी करून घेतल्या आहे. त्याचा मधला पांढरा भाग असतो बीचा आणि पांढरा, तो काढून घेतला आहे आणि कडक भाग घेतला आहे आणि तो भोपळा आणि डाळ शिजायला ठेवली. एक 5-10 मिनटात शिजून जातं. म्हणजे दुसऱ्या पॅनमध्ये मी तेल घेतलं होतं, जिरं मोहरी घालून घेतली आहे, बारीक चिरलेलं लसूण घातला, हळद घातली, तिखट घातलं आहे, कोथिंबीर घातली आहे, टोमॅटो घातला आहे. टोमॅटो थोडासा मऊसर झाला की ही डाळ आणि भोपळा घालून घ्यायचा आहे. आता हे थोडंसं पातळ, याला जरासं घट्ट करून घ्यायचं आहे. मीठ घातलं होतं मी चवीनुसार. नाही तर हे डाळ आणि भोपळा व्यवस्थित शिजला आहे. याला मी एका बाउलमध्ये काढून घेते. याला तडका देते. तडक्याने याची चव अजून खूप सुंदर होते. तडका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं होतं, जिरं मोहरी घातली, बारीक कापलेलं लसूण घालून घेतलं आहे, थोडंसं तिखट घातलं आहे, पाहिजे तर तुम्ही लाल मिरची पण घालू शकता आणि त्याला असं ह्या भाजीवरती तडका दिला आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. गरम गरम भाकरीसोबत खा, खूप सुंदर लागते. भातासोबत पण खूप छान लागते आणि चपाती आणि भातापेक्षा भाकरीसोबतच छान लागते. तुम्ही शक्यतो भाकरीसोबत ट्राय करून बघा, सगळे आवडीने खातील. खूप सुंदर लागते. एकदा माझी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा, कमेंट करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.